येथील निवडणूक ही स्वाभिमानी विरुद्ध गद्दार अशी होणार असून या लढाईत मतदारसंघाचा विकास करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। विरोधकांनी मतदारसंघात एकही नवीन प्रकल्प आणला नाही, लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं आणि हडपसर मधला विकास हा फक्त कागदापुरता मर्यादित राहिला असं म्हणत हडपसरचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी सय्यदनगर येथे विरोधकांवर सडकून टीका केली आहे। नमस्कार, पुन्हा एकदा मी संवाद साधतोय। हडपसर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये एकूणच स्वाभिमानी विरुद्ध गद्दार अशी ही लढाई आहे। पण या लढाईमध्ये मतदारसंघाचा विकास हा सुद्धा खूप मूळ आणि महत्त्वाचा इश्यू आहे किंवा विषय असं मला वाटतं। कारण आहे की मधल्या काळात आमदार ज्या पक्षाबरोबर गेले तरी त्यांनी कारण सांगितले की मतदारसंघाच्या विकासासाठी गेले। नेमकं मतदारसंघाचा विकास काय झाला ते तुम्हाला माहितीच आहे। मतदारसंघामध्ये एकही नवीन प्रकल्प आला नाही, ज्या प्रकल्पामुळे म्हणजे एखादं मोठं नका शासकीय हॉस्पिटल आलं, एखादं कोंडव्यात आलं, कात्रज आलं मध्ये आलं किंवा सय्यदनगरमध्ये आलं किंवा हडपसरमध्ये आलं तर आपला आनंद वाटण्याचं कारण आहे। त्याच्यामुळं आपल्याला मोफत किंवा कमी दरामध्ये स्वस्त सुविधा उपलब्ध होणार, पण तसं काही झालं नाही। एखादे 2 नवीन उड्डाणपूल आले तर आपण समजू शकतो। एखादी मोठी शाळा किंवा कॉलेज आलं की एखादं एज्युकेशन कॅम्पस किंवा एखादं बिझनेस हब आलं तर बाबा त्याच्यामुळे रोजगार मिळाला किंवा शिक्षण मिळालं तर समजू शकतो। ते तर मिळालंच नाही, पण लोकांना मूलभूत सुविधांपासून नाही का या ठिकाणी वंचित राहावं लागलं। मी तुम्हाला दाखवू शकतो, मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन जरा सय्यदनगरमध्ये हे चित्र दाखव। समोर मेन रोड दिसतोय, मी कुठल्या गल्लीबोळातलं आपलं सांगत नाही, हे एकूणच नका तिथून फक्त एक 100 मीटरवर आपण आलेलो आहोत। ही गल्ली तर साधारणतः 1.5 किलोमीटरची आहे। इथं रस्ता होऊ शकला नाही ही परिस्थिती आहे। कदाचित आता नाही का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शेवटचा लेप लावण्याचा प्रयत्न केला जात असेल। बरोबर 5 साल रस्ता नाही गेला ना, बरोबर पुरे के पुरे 5 साल पुरे के पुरे 5 साल मध्य काळात आमच्या शमशूबाईंनी, अनुबाईंनी, आमच्या शफीबाईंनी, आमच्या शोभाईंनी सगळ्यांनी तयार केला होता रस्ता। पण मध्य काळामध्ये ह्यांच्याकडे सत्ता नाही, 3 वर्षाने महानगरपालिका कोणाच्याच ताब्यात नाही। पण आमदार हे राज्य शासनाचे प्रतिनिधी आहेत, त्यांचे नेते पालकमंत्री आहेत, तरी त्यांना हा रस्ता करण्याचं कुणी अडवलं होतं। मी या सगळ्या गोष्टी का दाखवतोय की नेमकं हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या मुद्द्याचा विकास झाला का नाही झाला, कागदावर जे चित्र दाखवलं होतं त्याविषयी खरं वास्तव काय आहे ते समजून घेण्याची गरज आहे। अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवेल। कृपया या ठिकाणी समजूनच आपण 20 तारखेला योग्य ते मतदानाचा निकाल घ्यावा किंवा तशा प्रकारचा। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।